माझ्याकडून शुभेच्छा आहेत. साप 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 म्हणून भोई थोपाटणं, मीडियामधून सनसनाटी निर्माण करणं आणि एखाद्याचा मीडिया ट्रायल करून संबंध राजकीय आणि सामाजिक जीवन संपवणं हे एवढं सोपं नसतं. या प्रक्रियेमध्ये सुद्धा याच कार्यपद्धतीचा अवलंब केलेला आहे आणि माननीय उपमुख्यमंत्री वित्त व माननीय मुख्यमंत्र्यांच्या ही बाब सादर करून त्यांच्या पूर्वमान्यतेने ही प्रक्रिया अंतिम केलेली आहे. तर पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे यांनी दमानियांनी केलेले आरोप फेटाळले. मात्र त्यानंतर पुन्हा दमानिया यांनी आरोप केलेले आहेत. बदनामीऐवजी पुरावे असं बोललं पाहिजे असं दमानिया म्हटलेले आहेत. बदनाम लोकांचे पुरावे देताना कुठलंही नाव द्या. मुंडेंनी शेतकऱ्यांचा पैसा खाल्ला असं पुन्हा एकदा दमानिया यांनी म्हटलं असून SIT स्थापन करा असं आव्हान दमानियांनी केलेलं आहे. दमानिया नाही तर काय म्हणाले ते बदनामिया. तर खरं तर त्यांनी पुराविया असं म्हटलं असतं तर ठीक आहे, पण बदनाम लोकांना जर त्यांचे पुरावे मी देत असेल तर मला कुठलंही नाव चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही. त्यांना जे म्हणायचंय म्हणू दे. एक पुरावे बाहेर काढून खरं कसं आहे की आणि तुम्हाला तुमची जागा दाखवणार आहे. सगळ्यात मोठा लाभार्थी याचा होता माननीय धनंजय मुंडे. यांच्या लाभासाठी हे सगळं टेंडर प्रोसेस एक फ्रॉड आहे आणि मी चॅलेंज करते याच्यावर SIT बसवावी. मी येईन आणि SIT पुढे डिपोज करेन. चुकले ना तर अक्षरशः याच्या पुढे मी कधीही कुठलीही गोष्ट एक्सपोज करणार नाही. मी चॅलेंज देते, तुम्ही लावा SIT. हे सगळे कागदपत्र मी द्यायला तयार आहे, ठणकावून सांगते आज. तर एका बाजूला अंजली दमानिया यांचे आरोप सुरू असताना दुसऱ्या बाजूने यावेळेस आपण पाहतोय मनोज जरांगे सुद्धा आरोप करतायत. मंत्री धनंजय मुंडे वाल्मिक कराडच्या संपत्तीची ईडी चौकशीची मागणी आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी केलेली आहे. सरपंच हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंवर खुनाचा दाखला करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. धनंजय मुंडेंनी संतोष देशमुखांच्या हत्येचे पुरावे नष्ट केले तर अजितदादा आणि फडणवीस जबाबदार असा इशाराही मनोज जरांगेंनी दिलाय. सगळं करता करिता हे त्याच्यामुळे याच्यावरती जी आता चौकशी लावली कोणती तरी 2-3 जणांची, ती SIT, CID आणि ED हे सगळे लोक याचा पूर्ण CDR हे दुसऱ्या मोबाईलवरून बोलत असेल ड्रायव्हराच्या कोणाच्या त्यांच्या मित्राच्या हे घ्या. ह्यो खुनामध्ये असणारच, त्याच्यावर गुन्हा दाखल होणं गरजेचं. काय होतं, मंत्री किती होऊन द्या त्याला, मध्ये जाऊ द्या. तर मुंडेंवर खुनाचा गुन्हा दाखल करा असं मनोज जरांगे पाटील म्हणतायत. महंत नामदेव शास्त्रींचं देहूतील कीर्तन आता अखेर रद्द करण्यात आलेलं आहे. धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानं आक्रमक झालेल्या मराठा समाजानं कीर्तन रद्द करा नाहीतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा इशाराच दिलाय. पुण्यातील देहू इथल्या भंडारा डोंगरावर अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने 7 तारखेला महंत नामदेव शास्त्रींचं कीर्तन होणार होतं. आता नामदेव शास्त्रींऐवजी डॉक्टर सुदाम महाराज पानेगावकरांचं कीर्तन होणार आहे. या ठिकाणी जर कीर्तन झालं तर त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि त्याची जबाबदारी कोण घेणार हे सर्व आम्ही त्यांना पटवून दिलं. त्यानंतर आम्हाला पोलीस प्रशासन आणि कमिटीने आश्वासित केलं की आम्ही नक्कीच याच्या बाबतीत विचार करू आणि योग्य तो निर्णय घेऊ. त्यानंतर आज आम्हाला सकाळी कळालं की तेथील प्रशासन आणि कमिटीने निर्णय घेतला आणि महाराजांचं कीर्तन रद्द केलं. तर आता हे कीर्तन रद्द करण्यात आलेले. वळूयात इतर बातम्यांकडे. बातमी आहे संजय राऊत यांनी केलेल्या एका मोठ्या वक्तव्यासंदर्भातली. मुख्यमंत्र्यांचं अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केलेला आहे. कामाख्या देवीला रेडे कापले, त्यांची शिंग लॉनमध्ये खोदकाम करून पुरली असल्याचा दावा राऊतांनी केलाय. नवा मुख्यमंत्री टिकू नये म्हणून जादूटोणा केल्याचाही दावा राऊतांनी केलाय. तर राऊतांच्या आरोपांना शिंदेंनीही उत्तर दिलंय. त्या बाहेरच्या लॉनमध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देवीवरून आलेल्या रेड्याची शिंग पुरली आहेत वर्षा बंगल्यावर. पण ह्या चर्चा आहेत की कामाख्या मंदिरात जे काय रेडे कटिंग झालं इथून काही मंत्रलेली शिंग आणली म्हणजे काही लोकांनी आणि ती तिकडे पुरली आहेत की हे मुख्यमंत्रीपद
कोणाकडे टिकू नये दुसऱ्या माणसाकडे. आम्ही सदैव असं तिकडला जो कर्मचारी वर्ग त्यांचे हे सांगतायत. आता ही चर्चा आहे. खूप जास्त एक्सपिरियन्स त्यांना आहे त्याच्यातला जास्त एक्सपिरियन्स अनुभव त्यांना असल्यामुळे मला वाटतं त्यांनाच विचारा तुम्ही खरं काय खोटं काय. तर या संदर्भात आता भुजबळांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे, पाहूयात. कामाख्या देवीच्या इथे ज्या रेड्यांचा बळी दिला त्यांचे शिंग वर्षा निवासस्थानाच्या लॉनमध्ये गाडून ठेवलेले आहेत आणि म्हणून मुख्यमंत्री त्या ठिकाणी जात नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे वर्षावर. ठीक आहे, मी काय सांगू शकत नाही. कुठे गाडले ते काढा म्हणा बाहेर. आणि जर कोणी गाडले असतील तर शिंदे स्वतः काढू शकत नाही. ते गाड्याला 10-20 माणसं लागत असतील. कुणीतरी बाहेर बोललं असतो बाबा, पण ठीक आहे, आता मला काय माहिती नाही. या राजकीय बातम्यानंतर आता बातमी आहे लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्वाची. लाडक्या बहिणींनो, तुमच्या घरी 4 चाकी आहे का? जर असेल तर तुम्हाला आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडावाच लागणार आहे. कारण आजपासून तुमच्या दरवाजामध्ये अंगणवाडी सेविका उभी राहणार आहे. 4 चाकी वाहन तुमच्या कुटुंबियांच्या नावावर असल्याचं समोर आलं तर तुम्हाला थेट अपात्र केलं जाणार आहे. 4 चाकी असलेल्या बहिणी आता अपात्र ठरणार आहेत. या योजनेची अंमलबजावणी झाली, त्याच अटी शर्ती आहेत, त्यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही. परंतु त्यातली जी एक अट आहे की 4 चाकी वाहन असेल तर ती अपात्र ठरते लाडकी बहीण. जिल्ह्यात किती लोकांच्या नावावर वाहनं आहेत याबाबतची यादी आम्हाला उपलब्ध करून दिली जाते. तर या यादीची आम्ही पडताळणी करणार आहोत. ही एक योजनेची पूर्वीचीच अट आहे. ज्या घरात 4 व्हीलर असेल तर त्या घरातील लाडकी बहीण या योजनेसाठी पात्र होत नाही. ही पूर्वीचीच अट आहे, ती फक्त आम्ही आता पडताळणी करणार आहोत आणि पडताळणी केल्यानंतर ती यादी आम्ही शासनाला सादर करणार आहोत. त्यामुळे आता या पडताळणीमध्ये किती लाडक्या अपात्र ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. या सर्व बातम्यांनंतर आता आपण घेऊयात कृषी विषयक बातम्यांचा वेगवान आढावा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पपई तोडणीला वेग आलेला आहे. पपईला यावर्षी चांगला दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान दिसून येते. परंतु पपईचे दर शेवटपर्यंत असेच राहावे अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून करण्यात येते. रब्बी हंगामामध्ये गव्हाच्या पेरणीस उशिराने पोषक हवामान तयार झाल्याने गहू पिकाला पसंती दिलेली आहे. पुणे विभागातील अनेक शेतकरी गहू पिकाकडे वळलेत. येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये गव्हाच्या काढणीला सुरुवात होईल असं कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितलंय. यवतमाळ जिल्ह्यामध्ये सोयाबीन खरेदीचा मुद्दा चांगलाच तापलाय. 6 जानेवारीपर्यंत सोयाबीन खरेदीची मुदत देण्यात आलेली आहे. अशातच 2 दिवसांमध्ये शासकीय खरेदी केंद्रावर सोयाबीनची खरेदी कशी होणार असा प्रश्न उपस्थित केला जातोय. महाबळेश्वरमधून स्ट्रॉबेरीचे रोपटे आणून त्याची लागवड चिखलदऱ्यामध्ये होतीये. त्यामुळे आता आदिवासी शेतकऱ्यांना रोजगार मिळालाय. सेंद्रिय पद्धतीने लागवड केलेल्या स्ट्रॉबेरीला चिखलदऱ्यामध्ये येणारे पर्यटकही पसंती देत आहेत. परिणामी लाखोंचा नफा शेतकऱ्यांना होतोय. सिंधुदुर्गात काजू हंगामाला धीम्या गतीने सुरुवात झाली असून काजू बिया दरांसोबत आता ओल्या काजूगराला देखील चांगलाच दर मिळतोय. ओल्या काजूगराला प्रति किलो 1400 तर कच्च्या बियाला 200 रुपये दर मिळतोय. कापूस बियाणांची विक्री करताना संबंधित बियाणांसाठी कोणती जमीन वापरावी अशी माहिती दिली जात नाही. त्यामुळे कापसाची लागवड केल्यानंतर त्याचा थेट उत्पादनावर परिणाम होतोय. त्यामुळे आता पाकिटासोबत बियाणांची तांत्रिक माहिती देण्याच्या सूचना केंद्रीय मंत्रालयाने दिलेल्या आहेत. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन हंगामातील हळदीच्या सौद्यांचा शुभारंभ झालेला आहे. हळदीला पहिल्याच सौद्यामध्ये 21,100 क्विंटल उच्चांकी दर मिळाला असून 3,000 हळदीच्या पोत्यांची आवक झालेली होती. त्यामुळे आता नवीन हंगामातील हळदीला चांगला दर मिळणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांकडून व्यक्त केला जातोय. सोयाबीन कापसानंतर आता तुरीचे दर देखील घसरले. त्यामुळे नाफेडच्या केंद्रावर तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. यासाठी नाफेडने नियोजन सुरू केलेले आहे. सध्या तुरीला 6,500 ते 7,000 इतका दर मिळतोय. नांदेडमध्ये टोमॅटोच्या दरामध्ये कमालीची घसरण झालेली. किरकोळ बाजारामध्ये 5 रुपये किलो तर ठोक बाजारामध्ये 1 रुपये प्रति किलो दराने टोमॅटोची विक्री केली जाते. तसंच एका शेतकऱ्याने शेतात या
आणि फुकटात टोमॅटो घेऊन जा अशी ऑफरही नागरिकांना दिलेली आहे. उजनी लाभक्षेत्र परिसरातील 60 ते 70% केळी लागवड करायला पसंती देत आहेत. करमाळा तालुक्यामध्ये 10,294 हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड झालेली आहे. केळीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सध्या केळीला 20 रुपये दर मिळतोय. और भिन्न भिन्न योजनाओं का हिसाब लगाएं तो करीब करीब 3 लाख करोड़ रुपया गलत हाथों से जाने से बच गए. मैं हाथ किसका था ये नहीं कह रहा हूं, गलत हाथों से. आदरणीय सभापति जी, हमने सरकारी खरीद में भी टेक्नोलॉजी का भरपूर उपयोग किया, ट्रांसपेरेंसी लाए और जेम पोर्टल जो आज राज्य सरकारें भी उसका उपयोग कर रही है, जेम पोर्टल से जो खरीदी हुई उससे आमतौर पर जो खरीदी होती है उससे कम पैसों में खरीदी हुई और सरकार के 1,15,000 करोड़ रुपए की बचत हुई. आदरणीय सभापति जी, हमारी स्वच्छता अभियान का बहुत मजाक उड़ाया गया, ऐसा जैसे हमने कोई पाप कर दिया, कोई गलती कर दी, न जाने क्या क्या कहा जाता था. लेकिन आज मुझे संतोष से कहना है कि इन सफाई के कारण हाल के वर्षों में सिर्फ सरकारी दफ्तरों से जो कबाड़ बेचा गया ना, उसमें 2,300 करोड़ रुपया सरकार को मिले हैं. महात्मा गांधी ट्रस्टीशिप के सिद्धांत की बात करते थे. वो कहते थे कि हम ट्रस्टी हैं, ये संपत्ति जनता जनार्दन की है और इसलिए हम पाई पाई को एक ट्रस्टीशिप के सिद्धांत के आधार पर बचाने की और सही जगह पर उपयोग करने का प्रयास करते हैं. और तब जाकर के स्वच्छता अभियान से कबाड़ बेचकर 2,300 करोड़ रुपया देश की सरकार के खजाने में आ रहा है. आदरणीय सभापति जी, हमने एक महत्वपूर्ण निर्णय लिया इथेनॉल ब्लेंडिंग का. हम जानते हैं हम एनर्जी इंडिपेंडेंट नहीं है, हमें बाहर से लाना पड़ता है. जब इथेनॉल ब्लेंडिंग किया और हमारे पेट्रोल डीजल की आय कम हुई, उस एक निर्णय से 1 लाख करोड़ रुपए का फर्क पड़ा है. और ये पैसे करीब करीब 1 लाख करोड़ रुपया किसानों की जेब में गया है. आदरणीय सभापति जी, मैं बचत की तो बात कर रहा हूं, लेकिन पहले अखबारों के हेडलाइन हुआ करती थी, इतने लाख के घोटाले, इतने लाख के घोटाले, इतने लाख के घोटाले. 10 साल हो गए ये घोटाले न कर करके, घोटाले न होने से भी देश के लाखों करोड़ रुपए बचे हैं जो जनता जनार्दन की सेवा में लगे हैं. आदरणीय सभापति जी, हमने ये जो अलग अलग कदम उठाए उससे लाखों करोड़ रुपए की बचत हुई, लेकिन उन पैसों का उपयोग हमने शीश महल बनाने के लिए नहीं किया. इसका उपयोग हमने देश बनाने के लिए किया है.
इंफ्रास्ट्रक्चर का बजट 10 साल पहले 1,80,000 करोड़ था, हमारे आने से पहले। आदरणीय सभापति जी, आज 11 लाख करोड़ रुपया इंफ्रास्ट्रक्चर का बजट, और इसलिए राष्ट्रपति जी ने भारत की नींव कैसी मजबूत हो रही है इसका वर्णन इसमें किया है। रोड हो, हाईवे हो, रेलवे हो, ग्राम सड़क हो, इन सभी कामों के लिए विकास की एक मजबूत नींव रखी गई है। आदरणीय सभापति जी, सरकारी खजाने में बचत हुई वो तो एक बात है और वो करना भी चाहिए, जैसा मैंने ट्रस्टीशिप की बात कही, लेकिन हमने इस बात पर भी ध्यान रखा है कि जन सामान्य के उनको भी बचत का लाभ मिलना चाहिए। योजनाएं ऐसी हो ताकि जनता को भी बचत हो। और आपने देखा होगा आयुष्मान भारत योजना, बीमारी के कारण सामान्य मानवी को जो खर्च होता था, अब तक जिन लोगों ने इसका बेनिफिट लिया है उसी के हिसाब से मैं कहता हूं कि करीब करीब देशवासियों का आयुष्मान योजना का बेनिफिट लेने के कारण जो खर्चा उनको अपने जेब से करना पड़ता, वैसे 1,20,000 करोड़ रुपया जनता जनार्दन के बचे हैं। ये आवश्यक है कि अब जैसे जन औषधि केंद्र, आज मध्यम वर्ग के परिवार में 60-70 साल उम्र के परिवार के स्वजन हो तो स्वाभाविक है कोई न कोई बीमारी आ ही जाती है, दवाई का खर्चा भी होता है, दवाएं महंगी भी होती है। हमने जब से जन औषधि केंद्र खोले हैं जिसमें 80% डिस्काउंट होता है, और उसके कारण जिन परिवारों ने इन जन औषधि केंद्रों से दवाइयां ली हैं उनके करीब करीब 30,000 करोड़ रुपए दवाई को खर्चा बचा। आदरणीय अध्यक्ष जी, यूनिसेफ का भी अनुमान है, उनका कहना है कि जिसके घर में स्वच्छता और टॉयलेट बना, उन्होंने इसका बड़ा सर्वे किया था, उस परिवार को करीब करीब साल भर में 70,000 रुपए की बचत हुई है। स्वच्छता अभियान कहो, टॉयलेट बनाने का काम कहो, शुद्ध जल पहुंचाने का काम करो, कितना बड़ा फायदा हमारे सामान्य परिवार को हो रहा है। आदरणीय अध्यक्ष जी, नल से जल, मैंने प्रारंभ में उसका उल्लेख किया। WHO की एक रिपोर्ट आई है। WHO का कहना है कि नल से जल शुद्ध पानी मिलने के कारण उन परिवारों में जो अन्य बीमारियों के खर्चे होते थे, औसत 40,000 रुपया परिवार का बचा है। मैं ज्यादा गिन नहीं रहा हूं, लेकिन ऐसी अनेक योजना है जिन योजनाओं ने सामान्य मानवी के खर्च में बचत की है। आदरणीय सभापति जी, करोड़ों देशवासियों को मुफ्त अनाज, उसके भी उस परिवार के हजारों रुपये बचते हैं। पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजना, जहां जहां ये योजना लागू हुई, इन परिवारों को औसतन
साल भर के 25 से 30 हजार रुपये। तर लोकसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते, ते काय बोलतात याकडे आपलं लक्ष असणार असेल. मात्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातल्या टॉप 5 बातम्यांकडेही आपण जाऊयात. तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी खात्यामध्ये मोठा घोटाळा केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय. त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी दमानिया यांनी केली आहे. चढ्या दरानं कृषी उपकरणाची खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला असून टेंडर आधीच कंपन्यांना पैशांचं वाटप केलं गेलंय असल्याचंही दमानियांचं म्हणणं आहे. अंजली दमानियांचे आरोप धादांत खोटे असल्याचं मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे. दमानियांनी आजवर अनेकांवर आरोप केलेले आहेत, मात्र त्यापैकी एकही आरोप सिद्ध झालेला नाही असं मुंडेंनी म्हटलेलं आहे. यावेळेस मुंडेंनी दमानियांचा उल्लेख बदनामी असाही केलेला आहे. बदनामियांना आरोप करण्यासाठी कुणी काम दिलेलं आहे का असा सवालही मुंडेंनी विचारलाय. अंजली दमानिया पुराव्यांशिवाय बोलत नाहीत असा दावा आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलेला आहे. वाल्मिक कराड निकटवर्ती असं मुंडेंनी अनेक वेळा म्हटलं होतं. त्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली आहे. मंत्री धनंजय मुंडे वाल्मिक कराडच्या संपत्तीची ईडी चौकशीची मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी केली आहे. सरपंच हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. धनंजय मुंडेंनी संतोष देशमुखांच्या हत्येचे पुरावे नष्ट केले तर अजितदादा आणि फडणवीस जबाबदार असा इशाराही त्यांनी दिलाय. धाडस दाखवून मंत्री धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला हवा असं आमदार रोहित पवारांनी म्हटलेलं आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरनं रोहित पवारांनी ही मागणी केली आहे. नैतिकता दाखवायला धाडस लागतं, ते नेत्यांमध्ये नाही अशी टीका देखील त्यांनी केली. मराठी अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केलं. छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाला लाच देऊन आग्र्याहून परत आले होते असं वादग्रस्त विधान राहुल सोलापूरकर यांनी केलेलं आहे. अभिनेते किरण माने यांनी राहुल सोलापूरकरांचा व्हिडिओ शेअर करत त्यांच्यावर सडकून टीका केलेली आहे. राहुल सोलापूरकरांवर मुख्यमंत्री फडणवीसांनी कारवाई करावी अशी मागणी इतिहासकार संशोधक इंद्रजित सावंत यांनी केलेली आहे. शाहू महाराजांची भूमिका केली म्हणून कोणीही शाहू महाराज होत नाही असं इंद्रजित सावंत यांनी म्हटलेलं आहे. राहुल सोलापूरकर यांनी शिवरायांवर केलेल्या वादग्रस्त विधानावर आता अमोल मिटकरी तसंच जितेंद्र आव्हाडांनीही चांगलाच समाचार घेतलेला आहे. शिवरायांबद्दल विधान करून इतिहासाचं विकृतीकरण करणारा हा राहुल कोण असा सवाल आव्हाडांनी विचारला. तर राहुल याने आपण टकलू हैवान असल्याचं सिद्ध केलेलं आहे अशा शब्दात अमोल मिटकरींनीही समाचार घेतला. सोलापूरकर हा अभिनेता नसून मूर्खाची पिलावा आहे अशा शब्दामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी संताप व्यक्त केला. हे पिलावा जाणून बुजून थोर नेत्यांबद्दल बोलतात. यापुढे वक्तव्य करणाऱ्यांचं थोबाड फोडून त्यांचे कपडे काढून ठोकलं पाहिजे असं जरांगे म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत त्या वक्तव्याचा भरत गोगावलेंकडून सुद्धा निषेध करण्यात आलेला आहे. राहुल सोलापूरकरांना इतिहास समजला असेल तर त्यांनी जगाला सांगावं, तसेच प्रसिद्धीसाठी काय पण बोलावं हे योग्य नसल्याचा शेरा गोगावले यांनी मारलाय. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वर्षा बंगल्याबाबत अत्यंत स्फोटक असा दावा केलेला आहे. वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये कामाख्या मंदिरामध्ये बळी देण्यात आलेल्या रेड्याची शिंग आणून पुरली आहेत. कुणीतरी जादूटोण्याचा प्रकार केल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा त्या बंगल्यात राहायला तयार नाहीत असा दावा राऊतांनी केलाय. शिवसेना ठाकरे गटातील युवा सेनेचे नेते आणि आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना मोठा दिलासा मिळालाय. खिचडी घोटाळ्यामध्ये ईडीनं त्यांना अटक केली होती. त्यांना आता मुंबई हायकोर्टानं जामीन मंजूर केलाय. 1 लाखाच्या जात मुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आलाय. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सलग 3ऱ्या वर्षी आयुक्तांनी सादर केला. मुंबई महापालिकेच्या इतिहासातला हा सर्वात मोठा अर्थसंकल्प ठरला. 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 74,427 कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी अर्थसंकल्पीय अंदाज 14.19% इतका वाढलेला आहे. सैफवरील हल्ला हा स्टंट होता असं मी म्हणालो नसून सैफ एवढ्या मोठ्या हल्ल्यानंतर लगेच बरा कसा झाला असा माझा प्रश्न होता असं संजय निरुपम म्हणाले. सैफची एक सिरीज येत असून त्यासाठी जर हा स्टंट होत असेल तर हे खूप मोठं पाप असल्याचं निरुपम यांनी म्हटलेलं आहे. शिवाय हा स्टंट असल्यास कारवाईची मागणी देखील त्यांनी केलेली आहे.
देशातील सर्वात मोठं विमानतळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पाणीपुरवठा बुधवारी आणि गुरुवारी पूर्णतः बंद राहणार आहे. विमानतळाचा पाणीपुरवठा 2 दिवस बंद राहणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून पालिका प्रशासनाने विमानतळ प्रशासनाला आता पूर्वकल्पना दिलेली आहे. पुण्यातील ठाकरे सेनेतील गळती रोखण्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः आता मैदानात उतरलेत. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ठाकरे पुण्याचा दौरा करणार असल्याची माहिती आहे. पुण्यामध्ये शिवसेनेच्या 21 शाखा असून यातील काही निवडक शाखांना उद्धव ठाकरे भेट देणार आहेत. पुण्यातील कर्वेनगर भागामध्ये झालेल्या अपघाताचं सीसीटीव्ही साम टीव्हीच्या हाती लागलेले. एका दुचाकी स्वारानं रस्त्यावरनं चालणाऱ्या व्यक्तीला पाठीमागून जोरदार धडक दिली. यामध्ये युवकाला जबर मार बसलेला आहे. त्याच्या मेंदूमध्ये इजा झाली असून डोक्याला 10 टाके पडलेत. पिंपरी चिंचवड शहरामध्ये 13 ठिकाणी अशुद्ध पिण्याचं पाणी आढळून आलेलं आहे. शहरामध्ये जवळपास 23 ठिकाणचे पाण्याचे नमुने राज्य आयोग प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी 13 ठिकाणचे नमुने अशुद्ध असल्याचे समोर आले. या ठिकाणी आता महापालिका पुन्हा एकदा ओटी सोल्युशन टाकून पाण्याचे नमुने घेणार आहे. भोर महाड मार्गावर धुळीमुळे प्रवासी हैराण झालेत. रस्ता रुंदीकरणाचं काम सध्या सुरू आहे. जुना डांबरी रस्ता खोदल्याने या मार्गावर मातीचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे. वेळेवर पाणी भारत नसल्याने रस्त्यावर धुराळा उडतोय आणि त्यामुळे आता शाळकरी मुलांना सुद्धा धुळीचा त्रास सहन करावा लागतोय. मात्र याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचं दिसतंय. पुण्यातील सहकार नगरच्या काही भागातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे तर शुक्रवारी सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत दुरुस्ती आणि जलवाहिनी जोडण्यासाठी हा पाणीपुरवठा बंद ठेवला जाईल अशी माहिती पाणीपुरवठा विभागानं दिलेली आहे. ठाकरेगडाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या पत्नीला एसीबीनं नोटीस पाठवलेली आहे. स्नेहा वैभव नाईक यांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याची नोटीस बजावण्यात आलेली आहे. वैभव नाईक यांच्या मालमत्तेची एसीबीकडनं चौकशी सुरू आहे आणि आवश्यक कागदपत्रांसह 11 फेब्रुवारीला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश वैभव नाईक आणि त्यांच्या पत्नीला देण्यात आले आहेत. एसटी भाडेवाढी विरोधात ठाण्यामध्ये मविया कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेत. भाडेवाढ रद्द करा अशी मागणी करत ठाण्यातील खोपट आगारामध्ये महाविकास आघाडीने निदर्शनं केलेली आहे. यावेळेस सरकार विरोधामध्ये घोषणाबाजी देखील करण्यात आली. कल्याण शिळरोडवरील गिरजे पुलाच्या पुनर्बांधणीसाठी वाहतुकीत बदल करण्यात आलेला आहे. 5 फेब्रुवारी रात्रीपासून ते 10 फेब्रुवारीपर्यंत कल्याण शिळरोडवर वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोठागाव मनकोली पुलाचा वापर करण्याचं आवाहन वाहतूक विभागानं केलेलं आहे. त्यामुळे एकंदरीतच कल्याण शिळरोडवर कुठलीही वाहतूक कोंडी होऊन खारघरमधील कोपरा गावातील चिकन सेंटरमध्ये चोरीची घटना घडलेली आहे. चोरट्याने आधी शटर उघडला, दुकानाची रेकी केली आणि चिकन सेंटरमध्ये गाढ झोपेत असलेल्या कर्मचाऱ्याचा खिसा कापून 45,000ची रोख लंपास केलेली आहे. चोरट्याचा मुक्त संचार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय. उल्हासनगरमध्ये ज्वेलर्सच्या दुकानामध्ये हातचलाखी करून सोन्याची बाली चोरणारी महिला कॅमेऱ्यात कैद झालेली. या महिलेनं 11,000 रुपये किमतीची बाली चोरी केली. या प्रकरणी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केलेला नाहीये. मात्र या महिलेपासून सर्व ज्वेलर्सनी जागृत राहावं असा व्हिडिओ व्हायरल करत दुकान मालकाने आवाहन केलेलं आहे. बुलढाण्यातील नवजात बाळावर अमरावतीच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयामध्ये यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. बाळाच्या पोटामध्ये 1 नाही तर 2 मृत अर्भक निघाल्याची माहिती डॉक्टर्सनी दिलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे दोन्ही अर्भकांचे जवळपास 3 इंचांचं शरीर तयार झालं होतं. शस्त्रक्रियेनंतर नवजात बाळाची प्रकृती ठणठणीत असल्याचं समजतंय. नागपूर शहरामध्ये बदलत्या तापमानाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर झालेला दिसून येतोय. दुपारी ऊन तर रात्री थंडी असं वातावरण बदल होतोय आणि त्याचा परिणाम मानवी शरीरावर होतोय. शहरामध्ये घरोघरी सर्दी, खोकला, व्हायरल तापाचे रुग्ण आता वाढले आहेत. वाशिममध्ये अंगणवाडी सेविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन केलं. विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं.
नागपूरमध्ये एक कुटुंब प्रयागराजमध्ये कुंभस्नानासाठी गेलं होतं। या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घराच्या खिडकीतून प्रवेश करत तब्बल 4 लाखांचा मुद्देमाल लंपास केलाय। चोरट्यांचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला असून रस्ता खोदल्याने या मार्गावर मातीचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे। वेळेवर पाणी भरत नसल्याने रस्त्यावर धुराळा उडत खामगावच्या नांदुरा रोडवरील सुटाला गावामध्ये बँकेचे एटीएम फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केलेला होता, मात्र तो फसला। एटीएम मशीनमधून पैसे निघत नसल्याने त्यांनी चक्क एटीएम फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केलेला होता, मात्र तो फसला। एटीएम मशीनमधून पैसे निघत नसल्याने त्यांनी चक्क एटीएम मशीनच चोरून नेण्याचा प्रयत्न केला, मात्र मशीनचं वजन जास्त असल्याने मशीन बाहेरच सोडून चोरटे पसार झाले। धुळ्यामध्ये विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। शिवसेना ठाकरे गटाने याबाबत पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलेली आहे। पांझरा नदी परिसरामध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आणि धुळे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कॉन्क्रीट रस्ता विनापरवानगी फोडल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आलेला आहे। दुहेरी हत्याकांडानंतर साईबाबा संस्थानाच्या कर्मचारी ड्युटीच्या वेळेमध्ये बदल करण्यात आलेला आहे। पहाटे 4 ऐवजी आता सकाळी 6 वाजता ड्युटी सुरू होणार आहे। नवीन वेळेची अंमलबजावणी आजपासूनच करण्यात आलेली आहे। दुहेरी हत्याकांड पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थानाने मोठं पाऊल उचललेलं आहे। अहिल्यानगरमध्ये गुजारवाडी गावामध्ये विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात यश आलंय। वन कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने पिंजऱ्याच्या सहाय्याने त्याला वर काढलं। तसंच बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केलेलं आहे। सोन्याच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ झालेली आहे। गेल्या 24 तासांमध्ये सोन्याच्या किमतींमध्ये 1000 रुपयांची ऐतिहासिक वाढ झाली आहे। जळगाव सुवर्णनगरीमध्ये आज सोन्याचे भाव 83,200 रुपयांवर पोहोचला असून जीएसटीसह सोन्याचे भाव 85,700 रुपयांवर आहे। धुळ्यातील शिरपूर पोलिसांनी बनावट नोटांसह 3 मुसक्या आवळल्यात। त्यांच्याकडनं 4,11,500 रुपयांच्या नोटा हस्तगत करण्यात आलेल्या आहेत। सदर नोटा गुजरातहून आल्याची माहिती समोर आली असून बनावट नोटांचा रॅकेट उघडकीस आणण्यासाठी 3 पथकं गुजरातच्या दिशेने रवाना झाली आहेत। बातमी आहे आता जीबीएस संदर्भातली। अहिल्यानगरमध्ये आणखीन 3 जीबीएसचे संशयित रुग्ण आढळून आलेले आहेत आणि 3ही रुग्ण हे ग्रामीण भागातील असल्यामुळे संशयित रुग्णांची संख्या आता 4 वर गेलेली आहे। तर 3 रुग्णांवर अहिल्यानगरमधील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे, तर एका रुग्णावर पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। यानंतर राज्यातल्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमधल्या टॉप 5 बातम्या आपण पाहूयात। मुलीने आंतरजातीय विवाह केला म्हणून तिच्या आई वडिलांनी 2 महिने डांबून ठेवलं होतं। तसेच मुलीसह तिच्या मुलाच्या पायातही साखळदंड बांधून त्याला डांबून ठेवलं होतं। ही घटना जालन्याच्या भोकरदन गावामध्ये घडली। पीडित विवाहितेच्या पतीने न्यायालयात दाद मागितल्यानंतर भोकरदन पोलिसांनी विवाहितेची सुटका करून तिला पतीकडे सोपवलंय। संभाजीनगरच्या क्रीडा संकुल घोटाळा प्रकरणी आरोपी हर्षकुमार ज्याला पैसे दिलेले आहेत त्यांनी परत करावे, अन्यथा गुन्हे दाखल केले जातील अशा नोटिसा पोलिसांनी दिलेल्या आहेत। त्यामुळे जवळपास 10 नातेवाईक आणि मित्रांचा समावेश आहे। या प्रकरणी हर्ष सोबतच 11 जणांना पोलिसांनी अटक केलेली आहे। नांदेडच्या गाडेगाव परिसरामध्ये असना नदी पुलावरनं लोखंडी संरक्षण कठडे तुटलेले आहेत। अनेक वर्षांपासून हा पूल अपघातांना आमंत्रण देतोय, मात्र प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष झालेलं आहे। त्यामुळे तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी वाहनधारकांनी केलेली आहे। संभाजीनगरच्या गजानन अॅग्रोच्या गोदामामध्ये काही दिवसांपूर्वी छापा टाकण्यात आला होता। त्यामध्ये 4 कोटींचा मुद्देमाल आढळून आला। त्यानंतर अखेर 3 दिवसांनंतर शालेय पोषण आहाराचा काळा बाजार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। धाराशिव जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील 173 प्राथमिक शिक्षकांचे चट्टोपाध्याय वेतन श्रेणीचे आदेश मंजूर करण्यात आलेले। त्यामुळे आता 5 शिक्षकांना वाढीव वेतन मिळणार आहे। जिल्हा परिषदेचे सीईओ मैनक घोष यांच्या मान्यतेने शिक्षणाधिकाऱ्यांची निवड समितीने हे आदेश लागू केलेले आहेत। यानंतर आता बातमी आहे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी, कारण की सर्वसामान्यांना आता वीज दर वाढीचा मोठा शॉक बसणार आहे। हा झटका इतका मोठा आहे की तुमच्या डोळ्यासमोर अंधारच येईल।
महावितरणाने तूट भरून काढण्यासाठी पुढच्या 5 वर्षांमध्ये वीज दरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर केला। दरम्यान तुमचा विजेचा वापर जर 300 युनिट आहे तर वर्षाच्या बिलामध्ये 9,000 पेक्षाही जास्त रुपयांनी वाढ होईल, तर 500 युनिट वापरणाऱ्या बिलामध्ये थेट 28,000 रुपयांची वाढ होणार आहे। मात्र जर विजेचा वापर हा 100 युनिट असेल तर मात्र तुमचं वीज बिल कमी होणार आहे। यानंतर ठाण्यामध्ये पोटातल्या बाळाच्या पोटात 2 गर्भ आढळल्याची दुर्मिळ घटना समोर आली आणि या 3 दिवसाच्या नवजात बालकावर अमरावतीच्या विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयामध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे। ही दोन्ही मृत अर्भकं प्रत्येकी 3 इंचाची होती। शस्त्रक्रियेनंतर आता बाळाची प्रकृती अगदी ठणठणीत असून एक नवजात बाळाच्या पोटामध्ये 2 अर्भकं निघण्याची ही देशातली पहिलीच घटना असल्याचं सांगितलं जात आहे। ट्विन्स सारखे पण जीव नसणारे अवयव होते, ज्याला हात पाय दोन्ही 2 बाळ होते आणि त्यांना हात पाय होते, डोकं नव्हतं आणि खालचा भाग शरीराचा बनलेला। ती शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये करण्यात आली आणि त्याला जवळपास 1-1.25 तास लागले। पहिला असा प्रॉब्लेम 7व्या महिन्यात सोनोग्राफी पण सांगली होती, त्याच्यानंतर त्याने सांगितलं छोटीशी गाठ आहे म्हणून त्याच्यामुळे मी ऍडमिट केलं बाईला। तिला प्रॉब्लेम झाली, आगाम व्हायला लागलं, डॉक्टर त्याने दवाई दिली, त्या डॉक्टरचा मी अभिमान मी करतो आणि लई काय म्हणतो की त्यानं माझ्या बाईचं देऊन उभा करून। नंतर पाहुयात कोल्हापुरातल्या टॉप 5 बातम्या। कोल्हापुरात एका अल्पवयीन मुलाने फटाके फोडतात तसे बंदुकीतून 30 राऊंड फायर केलेत। कोल्हापूरमध्ये एका रिटायर पोलिसाच्या अधिकाऱ्याच्या घरात या मुलाची आई मोलकरीण म्हणून काम करते, मात्र या अल्पवयीन मुलाने या पोलिसाची ही जर्मन मेड बंदूक चोरली। रिकामा मायावर जात त्यानं बंदुकीतून 30 राऊंड फायर केलेत। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील पंचाच्या निर्णयाच्या वादावरनं डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा परत देण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे। पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे महाराष्ट्र केसरीची हॅट्रिक हुकल्याचं ते म्हणतायत। सोलापूरमध्ये उजनी गावाजवळ शेतकऱ्यांच्या जमिनीचं भूसंपादन होणार आहे। जलपर्यटनासाठी या जमिनी ताब्यात घेऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला असून त्यांनी धरणाच्या पाण्यामध्ये उतरून जलसमाधी आंदोलन सुरू केलं। या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय। सांगलीतील बिटा शहरामध्ये नागरिकांनी पाणी प्रश्नावरून नगरपालिकेसमोरच आंदोलन केलं। शहरामध्ये 1 दिवस आड पाण्याचा पुरवठा केला जातोय, त्यामुळे नागरिकांना हाल सहन करावे लागतात। यावेळेस त्यांनी नगरपालिकेच्या कार्यालयासमोर ठिय्या मारत पाणी प्रश्नासंदर्भात तातडीने मार्गी लावा अशी मागणी केलेली आहे। जीबीएसची सांगलीतली रुग्णसंख्या आता 11वर पोहोचली आहे। अवघे 6 रुग्ण जिल्ह्यातील असून बाकीचे रुग्ण अन्य जिल्ह्यातील आहे। यामध्ये कर्नाटकातील 2 रुग्णांचा समावेश आहे। राज्यामध्ये जीबीएसच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते। नागरिकांनी घाबरून न जाता लक्षणे दिसल्यास तातडीने उपचार घ्यावे असं आवाहन आरोग्य विभागानं केलेलं आहे। बातमी राजकीय वर्तुळातून मुंबईमध्ये भाजपाच्या आमदार कार्यशाळा घेण्यात आलेली आहे। यावेळेस कार्यशाळेला अनुपस्थित राहिलेल्या आमदारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खरडपट्टी काढली आहे। विनापरवानगी अनुपस्थित राहिलेल्या आमदारांना त्यांचं स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे। फडणवीसांनी अनुपस्थित आमदारांना सज्जड दम भरलाय। आता बातमी आहे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी। नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी, रेल्वेमध्ये मेगा भरती सुरू आहे। रेल्वेत तब्बल 32,000पेक्षाही जास्त पदांसाठी भरती होणार आहे। या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे, तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2025 आहे। या भरती अंतर्गत विविध रेल्वे झोनमधील अभियांत्रिकी, यांत्रिकी, इलेक्ट्रिकल वाहतूक आणि सिग्नल यासारख्या यासोबतच दूरसंचार सारख्या विभागांमध्ये भरती केली जाणार आहे। दरम्यान कोणत्या विभागात भरती होणार आहे पाहूयात। ट्रॅफिकमध्ये पॉइंट्समन बी 5,058 जागा, इंजिनियरसाठी 799, मेकॅनिकल म्हणून 2,587, तर इलेक्ट्रिकलसाठी 1,381 इतक्या जागा आहेत।
आता अंगणवाडी सेविकांबाबत मोठी बातमी, कारण आता अंगणवाड्यांमधल्या भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे. अंगणवाडी पर्यवेक्षक, मुख्य सेविका आणि मदतनीस या पदांसाठी भरती केली जाणार आहे. पुढच्या 100 दिवसात ही सर्व पदं भरली जाणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे आदेश दिले आहेत. त्यानुसार महिला बालविकास विभागाने रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतलाय. या अंगणवाडीमध्ये भरतीसाठी उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही. उमेदवारांचं गुणांकन निवडीसाठी महत्त्वाचे ठरेल. पीक विम्यासंदर्भात आपण पाहतोय महाराष्ट्रातलं राजकारण गाजतंय. दरम्यान आता महाराष्ट्रातल्या पीक विमा घोटाळ्याचा मुद्दा लोकसभेत सुद्धा उपस्थित करण्यात आला. भाजपा आमदार सुरेश धस यांनी विधानसभेमध्ये हा मुद्दा मांडला होता. महाराष्ट्रातल्या पीक विमा घोटाळ्यावर काय कारवाई करणार असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारलेला आहे. हा विमा घोटाळा 500 नाही तर 5000 कोटींचा असल्याचा आरोपही सुळेंनी केलेला आहे. चौकशी करून दोषींवर कारवाई करू असं आश्वासन यावेळेस केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिले. कृषि मंत्री है आज के, उन्होंने ऑन रिकॉर्ड स्टेटमेंट दिया है कि 500 करोड़ रुपया का भ्रष्टाचार फसल बीमा योजना सुरेश धस जी, उन्होंने कहा, करेक्ट किया आपके कृषि मंत्री जी को कि वो 500 करोड़ नहीं 5000 करोड़ रुपए का दिया है. उन्होंने आपको अवगत किया है क्या कि ये 5000 करोड़ का जो गफला हुआ है पॉमल बीजना योजना में, जो आप ही के लोग कह रहे हैं, उसके बारे में आप अवगत है, हाँ या ना? और ना हो तो आप इसकी इंक्वायरी लगाएंगे, हाँ या ना? देश के किसानों को यह बताना चाहता हूं कि अगर कहीं गड़बड़ हुई और प्रमाणित हुई तो गड़बड़ करने वाले को छोड़ा नहीं जाएगा. यह हमारी प्रतिबद्धता है. माननीय अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र सरकार ने भी फसल बीमा योजना के क्रियान्वयन में सुधारात्मक कदम भी उठाए हैं और महाराष्ट्र में 80-110 का मॉडल लागू किया गया है. मैं फिर आश्वस्त करता हूं कि अगर कहीं गड़बड़ है तो जांच होगी और प्रमाणित हो गई तो गड़बड़ करने वाले को छोड़ा नहीं जाएगा. ये हमारी सरकार है. धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना 275 कोटींचा घोटाळा. अंजली दमानिया यांचा खळबळजनक आरोप, तर सनसनाटी निर्माण करण्यासाठी दमानियांचे आरोप खोटे, मुंडेंनी आरोप फेटाळले.